आपला कारेगाव रांजणगाव गट जो आहे या गटामध्ये जर पाहिलं तर तुमचे नातेसंबंध देखील पाचवणकर घराण्याशी राहिलेले आहेत. तर दोन महिला एकमेकांच्या एकाच घरातील दोन महिला ज्या आहेत त्या एकमेकांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवतात. तर ह्या एकंदरीत राजकीय परिस्थितीकडे आपण कसं पाहता? लोकांना इच्छा नाही यांना मतदान करायची. आता एक काय होतं थोडक्यात, तुम्हाला एक मराठी म्हण आहे नाही का, हाडळेल नाही नावरान खायचाल नाही बायको. माझी कळकळून देवाला विनंती आहे महागणपतीला, हे इलेक्शन असं 4-6 महिने चाललं पाहिजे, पुढं 100% चाललं पाहिजे. का तर ही माया यांचे 20-25 कोटी रुपये जरी गेले तर जनतेला जाऊ द्या. आता प्लॉटिंगचं एक सध्या घोटाळे समोर येतात. एकच प्लॉट 2 किंवा 3 माणसांना विकला जातोय, त्या संदर्भामध्ये देखील घोटाळे सुरू आहेत. त्याबद्दल काय सांगा? मला आता त्याच्यासाठी एक टीम तयार करायची. हे जे कोण फसवर ना याच्यासाठी त्यांना सोडलं जाणार नाही. कोणी पगार बुडवते, कोण प्लेसमेंटवाली आहेत, बरोबर, यांना देखील भविष्यात मी सोडणार नाही. यांना आता मी यांच्या पाठीमागे हातपाय धुवूनच लागणार आहे.